सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला मदत करणार आहात का मी दुसरा वकील बघू? अहिल्या, समोरच्या माणसाशी बोलताना कशाविषयी बोलतोय याचा काहीतरी रेफरन्स द्यावा ग. आलं आणि केली बोलायला सुरुवात, असं नाही ना होत? तो माणूस नरसिंह किल्लेदार नाही हे आता सिद्ध झालंय ना. अहिल्या, तोंड सांभाळून बोल. जेवायला चला. जानकी, उद्याचा दिवस उजाडणार या कल्पनेनं मला कधीच आजपर्यंत त्रास झाला नव्हता, पण आता नुसत्या विचारानं छातीत धस्स होत. मी स्वतःकडे आरशात काय म्हणून पाहू? रोज सकाळ दुपार संध्याकाळ हाच विचार केलात ना तर आणखीन त्रास होईल तुम्हाला. पण जानकी, समजा एखाद दिवशी सकाळी उठल्यावर तुझ्या असं लक्षात आलं की 24 तास आपल्या सोबत असणारी आपली सावलीच गायब झाली, तर काय होईल तुझं? अहिल्या, ही नरसिंहाची खुर्ची आहे. आत्याबाई, ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची आहे, म्हणजे सध्या तरी तुमची. पण मला माहिती यात तुम्हाला काडीचाही रस नाही. म्हणजे काय म्हणायचं तुला? नरसिंह या घराचा कुटुंब प्रमुख नाहीये? बरोबर. भाऊजी, बरं झालं तुम्ही आलात. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. अहिल्या, पास ना आता, नको हा विषय. का नको? अरे बाई, बोलू दे तिला. खरं काय आहे ते सिद्ध झालं, त्यामुळे तुम्हाला घराचा कुटुंब प्रमुख काय सदस्य म्हणणंही चुकीचं ठरेल. तुमचं खरं आडनाव काय आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आणि राहिला प्रश्न राजकारणाचा, तर अहिल्याताई, इतका वेळ तुम्ही घरातल्याबद्दल बोलत होतात म्हणून मी काही बोलले नाही. ए मोलकरणे, उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस. खरं तर तुझी लायकी माझ्याशी काय, या घरात कोणाशीही बोलायची नाही. बस अहिल्या, जे काही बोलायचं आहे ते मला बोल, कारण या घराचे उपकार आहेत माझ्यावर. पण जानकीला एक अक्षर जरी बोललीस ना तर याद राख, 2 वर्ष या घराने जानकीवरही उपकार केले आहेत. फुकटचे तुकडे मोडत होती. गाडी कुठली? अहिल्या. दादा, दादा, तू अहिल्यावर हात उचलायला नको होतास. त्याआधी ती काय बोलली ते तू ऐकायला हवं होतंस. मला काहीही ऐकायचं नाहीये. तुझ्या डोळ्यांनी पाहिलं तेच खूप आहे. तुझ्या बायकोला आत्ताच्या आत्ता तोंड बंद करायला सांग, नाहीतर दोघं जण ह्या घरातनं निघून जा. हेच ना? बोल रे. हॅलो. काय गे माझ्या पोरी? ज्या माणसासाठी एवढ्या तंगड्या तुडवत इथपर्यंत आले मी, तो माणूसच गायब झाला इकडनं. ज्या नवऱ्याला भेटाया तू एवढ्या लांब पार रामावती पर्यंत गेली, तो तुझा नवरा तू गेल्यानंतर 2 तासात हित हजर होता. काय म्हणजे काय? मला आता इथे राहायचंच नाहीये. ते आलो होतो कशासाठी, झालं काय? तुम्हाला काय हवं ते करा, मी चाललो. तू जाणारच रे. परिस्थितीशी 2 हात करायला तू नरसिंह थोडाच आहेस? त्या बस बस, माझ्यात आणि दादामध्ये ही तुलना करणं थांबव आता. पण आता ऐकून घ्यायला, दादा काही माझा सख्खा भाऊ नाहीये. वामन, खबरदार पुन्हा असं काही बोललास तर. हा जो आवाज माझ्यावर चढवतेस ना, हाच कधीतरी दादावर चढवशील ना तर बरं वाटेल मलाही.